त्याच्यानंतर लग्न ॲज युजल. हा माझा मुलगा, त्याचा 2ऱ्या वर्षाचा वाढदिवसाचा फोटो आहे. हा मला वाटतं राजाने फेसबुकमधनं घेतलेले दिसत आहेत फोटो. हा लोणावळ्याचा आहे ॲज युजल. मिस्टर माझे अजित भिडे, ते कॅनरा बँकेमध्ये आणि मी स्टेट बँकेमध्ये. आम्ही दोघंही बँकर, त्यामुळे आम्ही सगळे LFC एन्जॉय केले. बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरून आलो. आणि मिस्टरांची बदली दिल्लीला होती 2 वर्ष, त्यामुळे नॉर्थ साईड आमचं बरंचसं बघून झालं. त्याच्यानंतर मी असं ठरवलेलं की प्रमोशन मुलाचं शिक्षण होईपर्यंत घ्यायचं नाही, असं पहिल्यापासून ठरवलेलं होतं. मुलाचं शिक्षण झाल्यानंतर ज्या दिवशी त्याचा शेवटचा पेपर झाला त्याच्या 2ऱ्या दिवशी माझी परीक्षा झाली आणि मी पास झाले, ऑफिसर झाले. अर्थात मला ऑन प्रमोशन पुण्याला जायला लागलं. 2 वर्ष मी पुण्याला होते. त्याच्यानंतर मी मुंबईला 2010ला आले. मी मुंबईला आले. त्याच्यानंतर माझा मुलगा US ला शिकायला गेला. मुलाने माझ्या विवेकानंद कॉलेजमधनं IT मधनं इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर TCS मध्ये जॉब होता 2 वर्ष. तो सोडून तो बफेलोला MS करायला गेला आणि आता तो सध्या बोस्टनला स्थित आहे. आणि गेल्याच महिन्यात त्याचं लग्न झालं. लाडू आणलेले आहेत. हा आता माझा लेटेस्ट फॅमिली फोटो आहे लग्नातला 14 नोव्हेंबरचा. गेल्याच महिन्यात लग्न झालं. मुलगा IT इंजिनियर बोस्टनला आहे. मुलगी सून माझी फिजिओथेरपी केली तिने संचेतीमधनं आणि त्यांची ओळख तिकडे झाली. शी इज ऑल्सो फ्रॉम पार्ला, अनुजा पाठारे. आणि आता गेल्या महिन्यातच लग्न झालं. आणि आता ऑगस्टमध्ये आम्ही दोघांनी VRS घेतली आहे, म्हणजे अर्ली रिटायरमेंट. वी वेअर बोथ टेकन द रिटायरमेंट ॲज अ मॅनेजर. मी पण मॅनेजर झाले, मिस्टर पण मॅनेजरच होते. आम्ही दोघांनी घेतलेली आहे VRS. आणि सध्या मिस्टर माझे ज्योतिष त्यांना आवड आहे आणि जिनियस ॲस्ट्रोवेट म्हणून आम्ही ज्योतिषामध्ये कन्सल्टेशन करतो. ॲडवाईस, एनी सजेशन किंवा काही स्टोन काही असेल म्हणजे तर ज्योतिष कन्सल्टेशन आम्ही करतो दोघंही. आणि VRS म्हणजे अर्ली रिटायरमेंट घ्यायचं हे माझ्या पण डोक्यात होतं. कारण 28 वर्ष नोकरी केल्यानंतर असं वाटलं कुठेतरी हे थांबायला पाहिजे की आपण ज्या आपल्या हॉबीज असतात किंवा आपल्या जे काय आवडीनिवडी आपण ज्या नोकरीच्या निमित्ताने आपण करू शकत नाही त्या आपण पूर्ण कराव्या या हेतूने मी पण घेतलेली आहे. त्यामुळे मला ड्रॉइंगची आवड आहे. मी त्या ड्रॉइंग पण म्हणजे क्लास जॉईन करणार आहे. मी ऑलरेडी एलिमेंटरी इंटरमिजिएट दिलेली आहे, पण तरीसुद्धा ॲडिशनल क्लासला मी जायचा विचार आता 1 जानेवारीपासून आहे. शाळेतल्या आठवणी म्हणायच्या आता 2 महत्त्वाच्या आठवणी आहेत. एक म्हणजे 10-7 मध्ये असताना मी, क्षमा, रोहिणी जोशी आणि ज्योती ठोसर आम्ही चौघी फर्स्ट आणि सेकंड बेंचवर बसायचो. आणि माहीत नाही कोइन्सिडंट की आम्ही चौघी जणी स्टेट बँकेत नोकरीला होतो. झोपले त्या तुझी पण आठवण आहे. 1 मिनिट थांबा. सांगायचा मुद्दा असा की आम्ही 4घी जणी पहिल्या 2ऱ्या बेंचवर आणि नंतर काही वर्षांनी कळलं की आपण 4घी जणी स्टेट बँकेत आहोत. अर्थात आता मी सोडली, त्याच्या आधी ज्योती ठोसरनी पण सोडली, क्षमा भट्ट केव्हा सोडून गेली. फक्त रोहिणी जोशी अजून स्टेट बँकेमध्ये आहे. आणि दुसरी आठवण, तुषार तुला आठवत नसेल, मला आठवते. 4थी मध्ये तू 3 तुकडीमध्ये होतास बरोबर. आणि तेव्हा एका बेंचवर मुलगा आणि मुलगी असे बसवायचे आणि माझ्या राईट साईडला म्हणजे मी आणि राम जोशी आम्ही एकाच बेंचवर बसायचो आणि तू माझ्या डाव्या बाजूला का उजव्या बाजूला हा. तर एकदा असं झालं मला आठवत नाही, पण मला अजूनही त्याचं म्हणजे आश्चर्य वाटतं की काय झालं मला माहित नाही, पण माझा कोपरा हाताचा त्याच्या नाकाला लागला आणि त्याच्या
ते मला आठवते काय थोडीचं मला आठवते, पण माझा हात लागून त्याच्या नाकाला रक्त आलेलं फक्त आठवते. तर असं सगळं आहे आणि ही माझी फॅमिली आहे. हा लेटेस्ट फोटो आहे. आज मी लाडू आणलेले आहेत माझ्या मुलाच्या लग्नाचे. सगळ्यांच्या आग्रहाखातर. ओके, थँक्यू. फोटो मी दिले होते. पण एमएस करायला गेली ना. कोणाला विचारतो? मी बोलते. एक संत आहे लाडू त्यावेळेस सांगू? मी वर्षा माटे, आताची घैसास. हा आमचा दोघांचा फोटो. मला फोटो जास्त पाठवता आले नाही आहेत, खूप शॉर्ट होता टाइम स्पेंड म्हणून. मी 10-7 नंतर पार्ला कॉलेजमधनं BA केलं. त्याच्यानंतर रुपारेलमधनं न्यू लॉ कॉलेजमधनं LLB केलं आणि 88 साली माझं लग्न झालं. त्याच्यानंतर 12 वर्ष मी फॅमिली प्रायोरिटीज, सासरे बेडरिडन होते, मुलं लहान होती म्हणून घरीच होते. ही माझी 2 मुलं आहेत. आता फोटो दिसतोय तो वरुण आणि चैतन्य. आता त्यांचे हे लेटेस्ट फोटो आहेत. नाही आहेत. 4 वर्षाचं अंतर आहे. वरुण मोठा डावीकडचा आहे, तो वरुण मोठा आहे. तो इंजिनियर झालाय, पण त्याला हॉबी बायकिंगची खूप आहे. आता सुद्धा बाईकने ते लोक पार्ल्यातले 5 जण कन्याकुमारीला गेले आणि आता तो ऑन हिज वे बॅक आहे कन्याकुमारीहून. आणि धाकटा चैतन्य आहे, तो आता इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे. आणि मी LLB केल्यावर 12 वर्षानंतर 2000 साली प्रॅक्टिस सुरू केली. पहिल्यांदी माझा क्लासमेट होता, त्याच्याबरोबर जॉईंटली प्रॅक्टिस करत होते आणि आता मी इंडिपेंडेंटली प्रॅक्टिस करते. आता बऱ्यापैकी प्रॅक्टिसमध्ये सेटल झाले. फॅमिली कोर्ट आणि क्रिमिनल प्रॅक्टिस करते आणि आता सध्या पार्ल्यात राहिला आहे. आणि शाळेतली आठवण मला एक सांगायची होती, म्हणजे आणि हुशार मुलाची नाहीये, माझीच हुशारी नडली होती तेव्हा. मधल्या सुट्टीत आपल्याला वार्षिक परीक्षा चालू होती तेव्हा आणि डबा खायला आम्ही शाळेच्या म्हणजे झाडाखाली जायचो तिकडे पटांगणात आपल्या. आणि शाळा भरल्या म्हणजे घाईने वर्गात गेले आणि मग अनाऊन्स करतात सूचना. त्याच्यात गीता पुजारी याचकडून असा डबा स्टीलचा राहिलेला आहे, ज्याचा कोणाचा असेल त्यांनी नंतर कलेक्ट करा, पर्यवेक्षकांच्या केबिन मधनं घेऊन जा असं सांगितलं. आणि मी पेपर सोडून, आई ओरडेल म्हणून पेपर सोडून पहिली डबा आणि पडळकर सरांना पण विसरले. मला 2 मिनिटं बोलले आणि 10 मिनिटं मला खूप लेक्चर दिलं त्यांनी की असं परीक्षा सोडून येतात का वगैरे. मग त्यांच्याच लक्षात आलं, अरे मी खूप बोललो, तुझा खूप पेपर बुडला, तुला वेळ नाही मिळणार आहे, जा पण असं म्हणून एक फटका दिला आणि त्यांनी सोडून दिला मला डबा घेऊन. मी राजू नागवेकर, 1ली ते 9वी 9-5, नंतर 10-1. माझं शिक्षण 12वी पर्यंत. माझी बायको लॉ केलं आहे, LLB, सायकोमध्ये गोल्ड मेडल. मुलगी आता सध्या 12वीला आहे. 10वीला मला एवढा आनंद वाटतो सांगायला की तिला 94.88% मिळाले. आणि एक दुःख पण आहे की 1ली ते 12वीपर्यंत माझी 97% होते, पण तिला 95 मिळाले. शाळेच्या आठवणी आता काय सांगा, खूप आठवणी आहेत. त्यामुळे आता पुढच्याला चान्स देतो. मी माधवी भेंडे,
शाळा म्हणजे माझ्यासाठी खूप आठवणीतल्या अगदी बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलीत अनिरुद्ध माझ्या वर्गात होता आणि मला 25 सायन्सला मिळाले म्हणून मी जोरात आईला सांगितलं. तेव्हा आईने याला विचारलं किती जणांना मिळाले, कारण तिला पोरीची खात्री एवढी काही आपली दिली नाही. त्याने 11 सांगितलं. मी अजून तो आकडाही विसरले नाही. आणि 11 याच्यातली तू एक, म्हणजे तू काही मोठा पराक्रम केला नाही म्हणून दम मारून पहिलं. तसंच सरिताच्या घरी मी खूप माझं घर एअरपोर्टच्या इकडे होतं, त्याच्यामुळे मी बहुतेकदा या जवळ राहणाऱ्या नंदू पूनम यांच्याकडे सतत अक्षरशः माझ्या घरापेक्षा त्यांच्याकडे जास्त वेळ होते मी अगदी. आणि त्यांच्या खूप आठवणी सरिताकडे, कारण तिच्या आईने दिलेलं एक टोस्ट सँडविच मी अजून विसरले नाहीये. 2री किंवा 4थीत होते एवढं आठवतंय मला. प्रत्येक शाळेच्या प्रत्येक फंक्शनला अगदी आपल्याशिवाय होणारच नाही अशा याने आपण भले 12वा-13वा नंबर असला तरी चालेल, पण पाहिजे त्याच्यात पार्टिसिपेशन पाहिजे अशा याने केलं. आणि शाळा अजूनही मला खूप आवडते. मी शाळेच्या आत्ताही माझी भाची शाळे म्हणजे पारेखेळमध्ये मी ॲन्युअल डेला आवर्जून जाते एक तिचं बघायला, आणि मला माझ्या आठवणी त्या येतात म्हणून. फॅमिली फ्रंटवर माझ्या मिस्टरांचं नाव मिलिंद कुलकर्णी, त्यांचा बिझनेस आहे. आणि 2 मुली सायली आणि मुग्धा. सायली BSc IT म्हणून टेक महिंद्रामध्ये काम करते आणि धाकटी FY-BCom आहे. मी BCom केलं. BCom नंतर देना बँकेत चिकटले. ती आत्तापर्यंत 30 वर्षात चिकटले हे करून. लेना नाही, कोणालाही काही घ्यायचं असेल तर आरामात या, ते हक्काने मागा. आणि सध्या आता रानाडे रोड ब्रांचला चीफ मॅनेजर म्हणून मी काम करते. ठीक आहे मी नाही सगळं नाही सांगणार. तुझ्याकडे बघून विचार. शाळेत 1 3 ते 4 3 माझ्या वर्गात सुषमा आली आणि तुषार आणि कोण 3 मधून मला दिसत नाही आहे. ठीक आहे, मग 5 9 ते 10. आणि आता सुवर्णाला मी आठवण सांगू की सुमा आता ती एक आठवण सांगतो मी. सुमा अशी 2 फुटावर बसायची आणि तेव्हा एक 10वी असताना एक क्रेज होती बॉलबेरिंगने खेळायचं कंपॉस बॉक्स आठवत आहे मला. तर बॉलबेरिंग सुमाकडे जायचं खूपदा. मग आम्ही त्या बागाच्या खाली जाऊन असं बॉलबेरिंग शोधायचं. मग कधी कधी मालशीच्या तिकडे पण जावं लागायचं. आणि समोर माझे चित्रा आणि पद्मजा ती एक आठवण आहे. आणि काय फार काय नाही. बरं, शाळेनंतर पार्ले कॉलेज, तिथे C डिव्हिजन नंतर बहुतेक Aला होतं ना अँडी? सीच होतं. बरं, हां बरंच. नंतर मग तिथून IIT पवईला 4 वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि मग थोडं 1-2 वर्ष नोकरी करून बिझनेस चालू केला. आणि हाऊस म्हणून घरं बांधतो, प्रॅक्टिस म्हणून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोफेशन होतं आणि गेली 10 वर्ष विंटर बँड्समध्ये काम. अरे लग्नाबद्दल बोलू नका. तुला सांगितलं आम्ही एका दिवशी लग्न केलं. विंड टर्बाइन्स पवन चक्की त्याचं फाउंडेशन टॉवर सिव्हिल ओके थँक्यू. अरे शेखर आम्हाला सांग मगाशी तिने काय काय सांगितलं. काय काय सांगितलं तिने. 5:30 तुमचं होतं.
नाद सोडून दिला. कधी झालं मला हे वाईट हा. 384 काहीतरी ते काय सांगत होतं. 384च्या बस स्टॉपवरती तुम्ही भेटायला एक कंडक्टर होता, तो मला सारखं सांगायला तुम्ही इथे का बसता. खाली कशाला उतरेल बसमधनं विचारायचं. हा, मग बसमध्ये का असं? पुढे काय? ठीक आहे, ठीक आहे. आणि कोणाला सांगायचे असतील माझ्या नावाने आठवण ओके चल नमस्कार, मी अनिरुद्ध देशपांडे. फोटो मी 2008 पर्यंत नोकरी करत होतो. मी इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडचा आहे. BSc फिजिक्स केल्यानंतर मी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स बघुबाईमधनं केलं आणि त्याच्यानंतर मी ब्लू स्टारमध्ये 21 वर्ष नोकरी करत होतो. वेगवेगळ्या फील्ड्समध्ये मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सपासून टेलिकम्युनिकेशनपर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम केलं. त्याच्यानंतर 2008ला मी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी हे त्यातलं मेन फील्ड आहे. त्याच्यामध्ये आता मी माझा स्वतःचा बिझनेस करतो. सोलर एनर्जीमध्ये सोलर इलेक्ट्रिसिटी आणि सोलर वॉटर हीटर हे दोन्ही इन्स्टॉलेशनची कामं असतात ती करतो मी. हो. माझी बायको स्वाती ती स्टेट बँक ऑफ पटियालामध्ये आहे. माझा मुलगा ह्या वर्षी 12वीत आहे सायन्सला, आपल्या साठे कॉलेज पार्ले कॉलेजमध्येच आहे. हे माझ्याबद्दल. आणि आता मगाशी यांनी अतुल कसबेकरनी सांगितलं की मला कुठलीही हॉबी नाही. त्याच्यावर मला फक्त एक सगळ्यांना असं सांगायची इच्छा आहे की आपण जेव्हा 45 वर्षाचे झालो तेव्हा मला आठवत आहे की शेखर आणि मी असंच काहीतरी आम्ही बोलत होतो, अरे आपण म्हणजे वयाचा काहीतरी संबंध आला आणि तो म्हणाला आता 45 नंतर नोकरी करायची नाही, आपल्याला पाहिजे ते स्वतःचं स्वतः करता आलं पाहिजे. तर मला असं वाटलं की हा सांगतोय म्हणजे बहुतेक हा आता करणार असं मला वाटलं होतं. आणि ते ऐकून मी एक महिना 1.5 महिन्यानंतर असा विचार करून मी नोकरी सोडली. आणि म्हणजे त्या क्षणी मला ते असं क्लिक झालं होतं की अरे आपण नोकरी करून खरंच आपल्याला ज्या विषयात इंटरेस्ट आहे किंवा ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे त्याच्यामध्ये जास्त शिरलं पाहिजे. नाहीतर एक वेळ अशी येईल की आपल्याकडे बाकी सगळं असेल पण आपल्याला त्या एखाद्या हॉबी किंवा एखादी जी आवडणारी गोष्ट आहे त्याच्यात आपण वेळ न काढल्यामुळे आपण रिटायर झालो. मागाशी तो रिटायर झाल्यावर मी हे सगळं करणार, पण माझ्या मते असं कोणी थांबू नये. कारण नाही तर ते कधीच करता येत नाही. आणि ज्या गोष्टीसाठी आपण एन्जॉय करण्यासाठी हे सगळं करत असतो, पैसे मिळवत असतो, पैसे असतात पण नंतर एन्जॉय करता येत नाही. चालेल, थँक्यू. शाळेची आठवण नाही का? नाही त्याला नाही आठवत. माझी आठवण आहे. 25 मिळवणारे 11 जण. मला सांगायचं की नवीन सायकल घेतली आणि त्याच्या शेखर माहीत नसताना चांगलं तर वाटेत दिसला मला शाळेत येताना. चल डबल सीट जाऊया आणि मग उतरल्यानंतर आता मी पहिल्यांदा डबल सीट घेत होतो तर त्याचा चेहरा बघणार आठवत नाही. तू ऍक्च्युली मला उतरल्यावर नाही सांगितलं, तू रस्त्यात अर्ध्या रस्त्यात त्या टिळक मध्ये ते जरा पुढे आल्यावर सांगितलं आणि आम्ही दीक्षित रोडला घालतो म्हणजे पुढे अजून 5 मिनिटाचा रस्ता होता. अरे अंजी मी तुला पहिल्यांदाच डबल सीट अशी घेतली म्हटलं अरे आता आपण पुढे नेहरू रोड क्रॉस करायचा करू. मी उमेश भवाळकर 10 जसं नंदन सारखाच जसं काही खास नाही आहे. 10वी नंतर शिरस्त्याप्रमाणे पार्ला कॉलेज 11वी सायन्स पहिल्याच वर्षी कळले जमण्यासारखं नाही आहे. म्हणजे बिग फेल्युअर, सायन्स जमलं नाही. घरी बाबांची प्रचंड भांडण झालं
म्हणजे अगदी ते टिपिकल खानदान की इज्जत ते बी मिळाली वगैरे वगैरे. मी डोक्यात राग वगैरे घालून नाही घेतला घर सोडून जाण्यावर असा प्रकार नाही, पण नशिबाने लगेच नोकरी धरली जी मिळेल ती. आणि 2 वर्ष गेल्यावर मग कॉरेस्पॉन्डन्समधनं BA कम्प्लीट केलं. आणि ते जॉग्रफीमध्ये ह्याच्यासाठी की कुठे इंटरव्ह्यूला गेल्यावर BA जॉग्रफी म्हटलं कोणी शैक्षणिक पार्श्वभूमीवर काही विचारणार नाही. पण योगायोग असा की माझं फील्ड पूर्ण इंटरनॅशनल लॉजिस्टिक्सशी संबंधित असल्याने भूगोल किंवा जॉग्रफीचा डे इन डे आउट असा संबंध येतो. तर कालेलकर सर मध्यंतरी 3-4 वर्षापूर्वी भेटले होते, त्यावेळी त्यांना मी आवर्जून सांगितलं होतं की तुमच्या विद्यार्थ्यांपैकी मीच असं आहे की व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून घेतो तुम्ही शिकवलेल्या भूगोलाचा. तर त्यांना हे ऐकून खरंच आनंद झाला होता आणि त्यांनी समजून घेतलं होतं माझ्याकडनं. आता सध्या मी एका केमिकल कंपनीत म्हणजे एक्सेल क्रॉप केअर लिमिटेडमध्ये सप्लाय चेनला आहे गोरेगावला आणि 12-13 वर्ष झाली. तर सध्या तरी असं आहे की 10 वर्षानंतर तिथूनच रिटायर व्हायचा असाच प्लॅन आहे. आणि बाकी माझी म्हणजे मला तसं पाहायला गेलं तर लाईट गेली पॉवर ऑफ. बोल. मला 4 मुलं, एक मुलगा एक मुलगी आणि 2 पेट्स. मुलगा माझा म्हणजे मोठा मुलगा 26 वर्षाचा आहे. आता तो सध्या एका मीडिया हाऊसमध्ये म्हणजे प्राईम फोकसमध्ये HR ला. त्याच्या आधी तो ॲक्सिस बँक आणि त्याच्या आधी बँक ऑफ अमेरिकामध्ये होता. मला असं वाटतं मुलांमध्ये सगळ्यात आधी लग्न माझंच झालं असावं 23व्या वर्षी. शेखरचं पण झालं. तारखा काढूया आपण, तारखा आठवा. 8 मार्च 87. त्यामुळे माझं मे महिन्यात 2 महिन्यांनी. आणि मुलगी सानिका ती फायनल इयर BSc ला आहे केमिस्ट्रीमध्ये. मुलांनी BSc केलंय जुळवलं. आणि 2 मुलं म्हणतात. 2 पेट्स म्हणजे एक जर्मन स्पिट्स त्याचं नाव बंडल. बंडल म्हणजे काही समजत नाही. आणि एक जर्मन शेफर्ड म्हणजे ज्याला आपण रूट भाषेत अल्सेशियन म्हणतो मार्शल. दोघे 9-9 वर्षाचे. शाळेतली आठवण. शाळेतल्या आठवणी म्हणजे माझ्यापेक्षा बाकी जणच सांगतील. शिवाजी जातात ते सोडून बाकी कुठे कुठले? शिवाजी जातात, सुरा जातात. सुरात आणि माझ्यामुळे शाळेला भिंत आली. हो कंपाऊंड. शाळेला कंपाऊंड वॉल नव्हती ती माझ्यामुळे आली. कशी नाही का तो किस्सा असा आहे, तो किस्सा असा आहे. म्हणजे 7वीत म्हणजे तुषार डायरेक्ट इन्व्हॉल्व नव्हता. तुषारने काहीतरी लॉफ्टेड शॉट मारला. नाही मधल्या सुटीत ते अशा त्या आपल्या चकचकीत बॅगा असायच्या ना, ते त्या स्टंप म्हणून असायच्या. तुषार बॉलिंग टाकत होता का बॅटिंग करत होता काय माहिती बॅटिंग होती. हा तुषारचीच बॅटिंग होती. पण तुषार बॅट सोडायला तयार आहे. तो काय म्हणायचा, मी प्रॅक्टिस करतोय, मला प्रॅक्टिसच मध्ये बॉल गेला बाहेर. हा होता सेकंड विकेट किपर. आता बॉलच्या मागे आम्ही सगळे इकडे इकडे ती बाहेर जी होती कंपाऊंडची ती गंजलेली लाल. मागे असलेल्या बंगला किंवा घराची जी कंपाऊंड वॉल होती ती पण लाल. तर ते ती गंज पकडलेली वायर त्या लाल रंगात मिसळून गेली. तर मला कळलं नाही की तिथे वायर आहे. मी सरळ गेलो आणि त्या बाग वायरवरच जाऊन म्हणजे लटकलोच. अक्षरशः त्याला आम्ही उचलून तिकडनं असा काढला त्या 3 ते 4 मुलांचे पांढऱ्या शर्टचे तेवढे लाल भडक झाले होते. म्हणजे ते अजून आम्ही विसरू शकत नाही. विसरलेलं आम्ही. भयंकर होत. हा मग पुढे त्याच्यानंतर तिला भिंत बांधली.
महिना भिंत उभी राहिली तुषार पहिल्यांदा भेटला तरी चांगल्या मला बॉल डायरेक्टली का होईना त्याच्या वाईट कामामुळे चांगलं काम झालं. आधी काय चांगलं नाही केलं. त्यांनी बॅट सोडली नाही. आणि 2 आठवड्यामध्ये मदत कर सांगतो ते करत त्याला आठवतंय का मदत करणार सुराज आदर सरांनी एकदा मानलं होतं आणि देशमुख बाईंनी वाढदिवसाच्या दिवशी चोप सोपलं होतं मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रोज एकदा आपल्या पर्यवेक्षक शिका होत्या सासू वाटवे नाही सासू देशपांडे देशपांडे का सासू देशमुख आणखी एक छोटी आठवण आहे अरे शास्त्रीचे जे शिक्षक होते दातार दुसरे दातार त्यांना फुले म्हणायचो त्याला एक सवय होती थोबाड रंगवून टाकीन म्हणायचे तर वर्गात तो आपला मामा शर्मा होता रमेश शर्मा त्याला एकदा पडवलं होतं की बुधल्या बोलला की थोबाड रंगवी तर हे मेकअप मन म्हणून बोलायचं सगळ्यांना माहितीये की याचे करते करते ते वेगवेगळे पण मला तर वळ्याने त्याला हे केलं होतं वगळ सापडलं होतं आता कुठं अभय दिवाळी माईक चालू नाही बंद आहे हातात घे ना माईक चला फोकस कॅमेरा देतोय का तो मी सचिन मदनकर बहुतेकांना फेसबुकवरती दिसतच असेल मी किंवा लक्षातही आलं असेल बरेच दिवस देशाच्या डोस पाजणार बदलला होता कधी धुतला होता आम्ही बरेच काही प्रकार करून झाले फोटो धुवायला टाकलाय तो आला पण जायचा मध्ये माशी यायची त्याच्यावरती राजा सांगायला मला हे काय बदलायचं मी त्याच्यामध्ये शाळेची आठवणी म्हणाल तर शाळा एवढी मला आवडली होती ही शाळा सोडल्यानंतर मी परत कुठे शिकलोच नाही मित्र म्हणाल तर हे जे मित्र आपल्याला मिळाले होते त्यावेळेला जे निरागसपण होतं पुढे जाऊन जे मित्र मिळायचे त्याच्यात नेहमी मला फसवणूक मिळायची त्यामुळे ते मित्र कधी व्हायचेच नाही माझे हा जो ग्रुप झाला होता हा मला वाटतं बहुतेक शेवटपर्यंत असाच राहील असं वाटतं शाळेतला ग्रुप तोच ग्रुप खरा असतो की जे आपल्याकडे पैशाचा किंवा अजून दुसरा कसला काही व्यवहार होत नाही आणि आपण फसले पण जात बाकी इतर बऱ्याच ठिकाणी मला मित्र वगैरे मिळाले पण ते तितके मित्र म्हणण्याच्या लायकीचे राहिले नाही आणि कुठे ना कुठेतरी ते मला टांग मारायचे आणि मग आपलं मित्र पण ते सिद्ध करून दाखवायचे त्यामुळे मला जे हे मित्र जे मिळाले ते कुठेच मिळाले नाही पुढे जाऊन त्यानंतर सुद्धा मी जरी शिकलो नाही तरी सुद्धा मला माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी होत गेली 27-28 वर्ष मी एकच जॉब केला तिथपर्यंत जापनीज कंपनी होती ती त्या डेनिमची कंपनी होती शेवटपर्यंत मी ती लढवली भरपूर काही वाढवली त्याच्यात एक जनरल मॅनेजर पर्यंत पोहोचलो होतो मी नंतर मग असंच वाटायचं की नाही भरपूर वेळ आपण काम करतो आपल्याला थोडा आराम पाहिजे याच्यामध्ये आपला जो वय झाला तर साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वी मी तोही जॉब स्टॉप केला आता मी व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट वगैरे करून आरामात जगतो खातो माझी बायको हाऊसवाईफ आहे एक मुलगी आहे मला ती 8वीत आहे त्यामुळे अजूनही काही फार मोठं काही माझ्यावरती बर्डन आहे असं काही नाही आहे एकच मुलगी असल्यामुळे मलाही काही जसं वाटत नाही मी रोज सॅटर्डे संडे सारखं एन्जॉय करतो कधी सॅटर्डे कधी संडे किंवा वाटही बघत नाही साधारणतः अशा प्रकारे माझं आता लाईफ चाललेलं आहे बऱ्याच वेळेला मी रिकाम असतो नेटवरती वगैरे असतो फेसबुकवरती मला काय काय मिळतं माहिती वगैरे मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो असं एक इच्छा असते
ती समोरच्यांनी पण आपल्याला शेअर करावं. त्यांच्याकडे भरपूर काही असतात माहिती वगैरे, ते आपल्याला एकमेकांना मिळालं तर चांगलं असतं. त्या गोष्टी मी करत असतो. बाकी शाळेच्या बाबतीत म्हणाल तर काहीच नाही. भवाळकर आणि मी आम्ही दोघे एकत्रच असायचो. बहुतेक त्याच्या आणि माझ्या सारख्याच असायच्या. काय सारखी असं सगळ्या आता तुम्ही लावण्यावरती आहे. अरे शाळेपर्यंत आपलीच आहे. 10वी नंतर सुद्धा मी आणि तो सतत संपर्कात राहिलोय 35 वर्ष. स्मृती कोण? सतीश माईक आहे. माईक आहे. हे असं काय? हे फोटो आवाज पण येतो. आवाज पण येतोय सतीश. असा जर चौथीपर्यंत 2 तुकडी, त्याच्यानंतर 10वी पर्यंत 8, 5, 8 ते 10, 8. नंतर 11वी 12वी साठी 12वी पार्ले कॉलेज नंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. पहिला डिप्लोमा करून नंतर ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर काही 2 वर्ष खाजगी प्रायव्हेट ठिकाणी सर्व्हिस करून कॉर्पोरेशनमध्ये आजपर्यंत म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पूल विभागामध्ये आहे कार्यरत. बायकोचं नाव मनीषा. ती बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स झाली आणि जेट एअरमध्ये सर्व्हिसला आहे. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या त्या भागामध्ये. मुलांपैकी मोठी मुलगी आहे केतकी, धाकटा मुलगा सम्मेत, तो आता 12वीला वाचतोय. केतकी आहे ती आपली फिजिओथेरपिस्ट शेवटच्या वर्षाला आहे, 4थ्या वर्षाला. आणि पुढच्या वर्षी इंटर्नशिप करून तिचं तर पुढे अजून काय ठरलं नाही आहे काय. हॉबीज म्हणजे एक म्हणण्यासारखी एक कार्डियन ब्रिज खेळायची फार अतिशय हौस आहे. ते आपण शिकायला माहिती आम्ही येतो अर्ध्या दरवर्षी. पूर्वी विभागात आहेस ना तू? बरोबर. पूर्वी विभागात ब्रिज पण खेळलं. ती एक माझी अतिशय आवड आहे. ती माणसावणी खेळतो ब्रिज. माणसावणी खेळतो. टुर्नामेंट्स वगैरे पण खेळतो. आवड आहे. आता आठवण शाळेतली म्हणजे एक सांगायची, सर्व 10-8च्या तुकडीतले जे आहेत त्या सगळ्यांना ते विसरूही शकणार नाही. होळीचा दिवस होता आणि शेवटचा तास बाकी होता. त्याच्या आधी बाई गेल्या होत्या, दुसऱ्या यायच्या होत्या, नाहीतरी दुसऱ्या वर्गामध्ये 5 मिनिटं बाकी होती. तर होळीच्या दिवशी जनरल याच्या वेगळा त्याच्या वेगळा चालू झालं होतं. कोणाच्या डोक्यात आलं माहिती नाही. फॅन्टमच्या वेगळा सुरू केली. सगळ्यांनी फॅन्टमच्या वेगळा मोबाईल सुरू केली. सर बाहेर उभे. सगळ्यांना उठवलं. ग्राउंडवर अर्धा तास उभा करून ठेवलं होतं. माझ्या शिक्षणाला वाटतं माहिती असेल. आणि शिक्षक म्हणून सांगितलं की दुसऱ्या दिवशी हे तुम्ही काय बोललात ते माईकवरनं बोलायचं. आणि मिनल कुठे गेली? मिनलने नाव सांगितलं माझं आणि गोखलेचं. सांगितलं माहिती नाही. ते बाहेर उभे होते. सर सांगतो तुझं. आणि दुसरी आठवण म्हणजे आपले सबरीश सर होते. मी आणि आता कानेटकर बाजूबाजूला एक बेंच पार्टनर होतो. त्याने काहीतरी मी मस्ती केली होती आणि त्याने असे हात असा धरून कानाखाली आवाज काढायचे. तर मला फिरवला तर मी मागे वळलो. त्याचा आवाज झाला. त्यांचं काय झालं माहिती आहे. त्याच्या कॉन्फिडन्स बसली ते बघून त्यांनी माझ्या दोन्ही गालावर आवाज ऐवजी. पुस्तक म्हणजे
चंबूची आठवण म्हणजे आपल्या रानडेबाई होत्या ना, शिटी वाजवायच्या त्या. त्यांचा ना मधल्या ब्रिटिशच्या अगोदरचा त्यांचा पिरियड. आणि मी बाहेर उभा राहायचा. आणि हा कसा माहितीये, असं दार इकडे आहे, बाई इकडे आहे, आणि हा असा, आणि त्या बाई तिथे, आणि रोज यांची पकडापकडी. आणि हा कसा पळायचा माहितीये, बाप रे, त्या बाई असं तेव्हा अलाव करायचं घरी सुट्टीत जायचं, सुट्टीत बंद केलं, पण तेव्हा अलाव होतं. तेव्हा आमचं घर 5 मिनिटावरच होतं. म्हणजे आता बंद केल्यामुळे शाळेत कशाला जातोस? शाळेत जातोस कशाला? ऍक्च्युली काय झालं होतं माहितीये, सवय सोडली. 12 नंबरच्या कक्षेच्या तिकडे आपला वर्ग भरला होता, आणि मामाची पैसे आहे तर तिकडनं मिंटा मारायला आलेला. हा पहिल्या तासांची पुस्तकं घेऊन येतो, अशी पिशवी अशी धरलेली असायची याची, आणि ती घंटेसाठी मामा घंटे जवळ आला की हा वाकावरनं अर्धा एकदा मामाने असा घंटेला हात लावला आणि हात परत काढला, हा सुसाट सुटला. घंटा दुसऱ्या वर्गापर्यंत गेलो बस. तर 10-6 मुलांची एक अशी गंमत म्हणजे एकदा 2 तास चालू असताना टोल मारून यायची अशी पैज लागली होती, आणि एका मुलाने जाऊन टोल मारला होता. 10 मिनिटांमध्ये तो गेला, कसा तरी सटकला मागच्या दरवाजानी आणि टोल मारून परत येऊन बसला. कोण होता पण तो आठवत नाही मला आता आठवत नाही, पण एका मुलाने केलं होतं. 10-6 होता आमच्या वर्गात भेट आमच्या पुढे. आणखीन मला वाटतं 8वीत का 9वीत असताना कोणीतरी एकाच्या पुतळ्याला चप्पल मारून धुवायला लावलेला, पण माहित नाही मला. आठवत किस्सा सांगितला ना, लिटरली म्हणजे कपिल देवने मारली होती सेंचुरी, आणि कपिल देवची फॅन कोण? उज्ज्वला राणे. ते आमच्या इकडे ना आमच्या मागे श्रीराम कुलकर्णी. आधी त्याला सॉरी म्हण तुषारला, त्याच्याकडे बोट दाखवतोस तू. काय मारतोय श्रीराम कुलकर्णी, जितेंद्र पितळे, हे सगळे तिकडे ते बाजूलाच बसायचे त्यांच्या. ती 6 मारली चालू होतं. ह्यांच्या डोक्यात गेलं काय, ह्यांनी सुरुवात केली कपिल देवच्या बैलाला, आम्ही ढोल. मग ते त्या एकदम सगळ्या मुलीनं चिडल्या, खूप रागवायचं. आमचं दर तास संपला ना की आम्ही सुरू कपिल देवच्या बैलाला ढोल. आणि निरंचा क्लास 10-9 वर, आणि मग ते 9 वरनं 8 उभे राहिले, आणि आम्ही आपलं ओरडतो. आणि मग मुलींच्या मॉनिटरने सांगितलं कोण करतोय आवाज, तर मी आणि तो नितीन गोखले, नितीन गोखले, कडसी आणि मिनल वागळे. मिनल वागळे आमची दोघांची नावं सांगून टाकली. कुठे गेली ती? नाव सांगायला माहिती होतं, पश्चाताप करते ते आता तिकडे. प्रायश्चित्त सर्व ह्यांनी सांगितलं तसं उभे राहिले. खरंच तो गप्प
आता तू ते येऊन उभे राहिले त्याने काय करावं माहितीये? फक्त मुलींचे मॉनिटर कोण आहेत? चला खालती. आम्हाला काहीच नाही केलं, फक्त मुलींच्या मॉनिटरनं खालती बोलवलं. झालं थोड्या वेळाने मामा आला, राजाध्यक्ष आणि गोखले. त्यांनी विचारलं काय चाललं होतं तुमचं? नाही सर क्रिकेटचं जरा हे होतं डिस्कशन चालू. ते झालं बैला रोल वगैरे. तर पण ही काय पद्धत आहे, उद्या मी इकडे मग तुम्ही चांगलं केलं, खूप छान केलं, मला आवडलं. उद्या माईक वरनं आपण ठेवूया सादर करत आहे. फक्त माईक वरनं म्हणायचं बैलाला ढोल, बाकी सगळे ओरडतील ढोल. आई शपथ. एवढ्या मग काहीतरी सरांना काम आलं तर त्यांच्या सगळ्या वर्गातले सगळे मुलगे ग्राउंड मध्ये असे मध्ये उभे आणि मी आणि नितीन आम्ही दोघंही सरांच्या गेमिंगच्या बाहेर आणि त्यांचं काम बिम झालं. हे बिचारे उभे, शाळा सुटली, शाळा क्रॉस करून गेली आणि मी आणि नितीन आम्ही वाचलो सरांच्या गेमिंगच्या बाहेर. मग सरांनी आतमध्ये बोलवलं, परत असं करायचं नाही. चालेल नाही सोडून दिलं. भयानक. पण त्यांची शिक्षा आणि नितीन गोखले आणि मी खरंच रे म्हणजे श्रीराम कुलकर्णी आणि पितळे यांच्या डोक्यातली कल्पना आहे. बिल आलं मिनल वागळे आमच्या नावावर नितीन गोखले सुरुवात पिठ्याने केली. सुरुवात पिठ्याने केलेली, मग श्रीरामने हे केलं होतं. आणि कपिल देवच्या बैलाला ढोल वरनं ते फॅन्टमच्या बैलाला ढोल इंट्रोडक्शन फॅन्टमच्या बैलाला ढोल एवढी फॅन्टमची एक शिक्षा तुम्हाला आठवत का माहित नाही. आमच्या वर्गामध्ये 3 मुली आल्या आणि सडनली पिक्चरची स्टोरी सांगायला सुरुवात केली. एका मुली थोडीशी सांगितली, दुसऱ्या थोडी सांगितली, दुसऱ्या पण सांगितली. आणि आम्हाला कळेल ना की काय होतंय काय म्हणजे सडनली हिंदी मूवीच्या काय सांगा. नंतर आम्हाला थोड्या दिवसांनी कळलं की ह्या 3 मुली जाऊन शेजारच्या लक्ष्मी थिएटरमध्ये जाऊन गळ्यात पण काहीतरी गळ्यात घातलं होतं. पण फॅन्टमने त्यांच्या मागे शिपाई पाठवला आपला, तो पण तो लॉयर नाव प्रत्येक वर्गात जायचं आणि पिक्चरची स्टोरी सांगायची. त्या मुली आपल्याला कोटावळे आणि तिसरी मला अरे माझ्याकडे तुमच्या सगळ्यांचे फोटो होते बरेच दाखवायचे काही नाही. 10वी नंतर कॉलेजमध्ये मजा गेली, त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये पण शाळेत नाही गेली ते तेवढी. शाळेत तुम्ही आमची ताणली. दिनेश वॉज सॉलिड. दिनेश नाही त्याचं मी एक सांगतो. खरोखर राजाने मला राजाची पूर्णपणे वाट लावायचो आम्ही रेग्युलर शाळेमध्ये. पण राजाने शाळेतच सांगितलं की दिनेश शाळा संपायच्या दिवशी मी तुला मारणार आहे. आणि खरोखर आणि त्याने मला त्या आपल्या मागचा वाळूचा जो हौद होता ना, आणि दोघं शिस्तीत भेटलो. ठीक आहे आज शाळेचा शेवट. त्याने वाळूच्या हौदामध्ये त्याने मला लिटरली दूध खरोखर. पण म्हणजे त्याने सांगितलं मी तुला मारणार आहे शाळा सुटली आपल्या संपेपर्यंत. आणि त्या हौदामध्ये त्याने मला दूध धुतलेला. पण वर्षभर जाम छाडला त्याला. मला काय उद्यापर्यंत दॅट वॉज इन 7th स्टँडर्ड. ती 7th स्टँडर्डची गोष्ट. 7वी पासून कॉलेज नंतर काय युनियन बँकेत लागलो. युनियन बँकेतनं मग काय तसं काही फारसं काही नव्हतं, पण जबाबदाऱ्या होत्या. वडील रिटायर झाले होते
घरची जबाबदारी म्हणून युनियन बँकेत 10-12 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर मग मी ती सोडली नोकरी. नाही, पकडायला त्याला काम करायला लागतं. बरोबर की नाही? बँकेच्या माणसाला कळेल की पकडण्यासाठी काहीतरी काम करावं लागतं. योग्य तरी पकडलं. नाही. आणि मला माझ्या बँकेत मला माहित नाही असं ऐकतो मी की बायका या अतिशय वाईट असतात बँकेतल्या वर्कर्स, को-वर्कर्स म्हणून. पण मला अतिशय चांगले मिळाले. अतिशय चांगले. काय काम करायला द्यायच्याच नाही, डबा आणायच्या. तुझं नावच राजा आहे म्हणलं. नाही, अरे कसं आहे, त्या वयात तसं त्या काही मुली हा. नाही. नाही, त्या मुली नाही आहेत, त्या बायका होत्या. मग काय झालं? काय खूप कॉपरेशन मिळालं बँकेत. मला काही तसा प्रॉब्लेम नाही आला. बायकांच्या कीर्तीऐवजी आणि कुठल्या तरी कीर्तीबद्दल सांग. पहिल्यांदाच मिळाली होती. मला यश शोधतोय मी. यशस्वी कधी कळत पुढे आली नाही. मग तसंच मग नाटक बिटक हे आपल्या आयुष्यात आलं. अतुल होता, बरेच जण इकडचे होतेच बरोबर. तर त्या नाटकातनं मग कीर्ती मिळाली. कीर्तीशी लग्न झालं. हे फोटो अरे नाही ना, ते खूप तुमचे पण 7वीतले वगैरे मस्त फोटो होते माझे. मग बघू. आणि मग 2000 मध्ये मी नोकरी तशी सोडली म्हणजे मी जायचंच बंद केलं. 2008 मध्ये त्यांनी सोडलं. बँकेने सॅबॅटिकल लीव्ह असते. सॅबॅटिकल लीव्ह घेतली मी 2000. 2008 ला मी शेवटला रेजिग्नेशन केलं. तोपर्यंत 8 वर्ष मी जरा सॅबॅटिकल लीव्ह वर होतो. पगार मिळत नाही. ऑफिशियल सॅबॅटिकल लीव्ह. अगोदर अनऑफिशियल, नंतर ऑफिशियल. बँकेत मी काम केलं नाही म्हणाल म्हणून मी बँकेचा अनुभव त्याला आहे. सगळं बँक मॅनेजर आहे. एवढं एक दिवस काम केलं की खूप अनुभव. पण त्याला कॉर्पोरेट पण युनियन बँकेत होत्या. तुला बँकेत बायका